एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर पलटवार करायला सुरुवात केली आहे। सध्या काही लोकांना सत्ता म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याची मशीन वाटते, त्यामुळे त्यांना महापौर पदाची लालसा असते। त्यामुळे वास्तविकतेचं ज्ञान आणि परिस्थितीचं भान ठेवावं लागेल, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1 आहे असा टोला भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावलाय। मुंबई महापालिका माफिया मुक्त करणं हे आमचा धर्म आहे। त्याला फरफकट काय हो, यावंच लागणार। मुंबईला खड्ड्यामुक्त करावंच लागणार, माफिया मुक्त करावंच लागणार। आए तो उनके साथ, नहीं तो राम राम करके आम्ही मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार। दुसरी गोष्ट मी एक सांगू इच्छितो, वास्तविकता ज्याला म्हणतात ना, वास्तविकतेचं ज्ञान असलं पाहिजे। शिवसेना भाजप युतीचा तिढा अजून सुटलेला नसताना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आणखी एक अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार नगरसेवक प्रवीण शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। पक्षासाठी चांगलं काम करावं असं सांगत प्रवीण शिंदेंवर जबाबदारी दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। शिवसेना पक्षात आपली जबाबदारी चोख बजावणार असं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडेन असं प्रवीण शिंदे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती ही पारदर्शकतेवर हवी आहे, पण शिवसेनेची पारदर्शकता काय आहे याची विचारणा त्यांनी आधी आशिष शेलारांकडे करावी असा टोला ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय। आजच्या घडीला आशिष शेलार हेच शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, मग आणखीन कोणती पारदर्शकता मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत आहे असा सवाल राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय। युती पारदर्शक होऊ शकतं का? पावित्र्य आहे का दोघांकडे? ज्यांच्याकडे पावित्र्य नाही ते पारदर्शकता काय असेल? आता समोरचा पक्ष म्हणजे शिवसेना पारदर्शक आहे का हे मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलारला विचारावं किती पारदर्शक आहे शिवसेना। त्यांनीच पुरावे दिलेत मीडियाला। मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असल्यामुळेच त्यांनी उमेदवार निवड सुरू केली असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी लगावलाय। भाजप हा युतीतला मोठा पक्ष आहे, त्यांनीच सेनेकडे युतीचा प्रस्ताव पाठवल्याचं सांगत काँग्रेसचा आघाडीचा प्रस्ताव द्यायला हवा असं अहिर यांनी सूचित केलं। आता चर्चेची वाट न पाहता दुसरी यादी जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले। शिवसेनेच्या डिड यू नो या कॅम्पेनवरही अहिर यांनी टीका केली आहे। मताचा विभाजनाचा जो परिणाम असतो तो सर्वात जास्त मोठ्या पक्षाला होता आणि काँग्रेस इकडे मोठा पक्ष हे कुणी नकारू शकणार नाही। अर्थात यावेळी फक्त त्यांचे 4च आमदार निवडून आले, त्यांची परिस्थिती काय फार मजबूत आहे अशातला भाग नाही आणि म्हणून नक्की त्याचं नुकसान त्यांना होणार आहे। फार त्यांच्याकडनं काय प्रस्ताव आला तर आम्ही नक्कीच चर्चेला बसायला आम्ही तयार आहोत किंवा बोलायला तयार आहोत, पण नाही आला तर आम्ही त्यांची वाट बघत नाही, त्यांच्या मागे फरकडत जाण्याची भूमिका मी तरी घेणार नाही। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती करून लढायला हवं असं रामदास आठवले म्हणाले। युती झाली तर आरपीआय 20 ते 25 जागा मागेल आणि युती झाली नाही तर 40 ते 50 जागा आम्ही मागणार असा प्रस्ताव त्यांनी ठेवलाय। युती झाल्यास कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असं वाटत नाही, त्यामुळे नंतर महायुती होईलच असा अंदाज त्यांनी बांधलाय। ज्याच्या जास्त जागा येतील त्यांचा महापौर असेल, मात्र उपमहापौर आरपीआयचा असावा अशी मागणी आम्ही ठेवू असंही ते म्हणाले। ठाणे मनपासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे। काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधामुळेच मुंबईमध्ये आम्हाला स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घ्यावी लागली आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय। मुंबईमध्ये राष्ट्रवादीनं 45 जागांची उमेदवार यादी घोषित केली असून दुसऱ्या टप्प्याच्या यादीवरती अजित पवारांच्या उपस्थितीत 19 तारखेला बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे। 19 तारखेला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे, त्यावेळेला आम्ही शिक्कामोर्तब त्या ठिकाणी करणार आहोत। अन्य ठिकाणी आघाडी करण्याच्या बाबतीमध्ये अशोक चव्हाण आणि माझंही चर्चा झालेली आहे। मला असं वाटतं स्थानिक पातळीवरती काही जिल्हा परिषदेमध्ये काही महापालिकेमध्ये आघाडी होऊ शकते। ठाण्यामध्ये आघाडी करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रगती झालेली आहे, कदाचित या 2-3 दिवसामध्ये निर्णय झालेला पाहायला मिळेल। आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुस्लिम लीग पक्षात युतीची घोषणा करण्यात आली आहे। माजी मंत्री अनिल देशमुख आणि मुस्लिम लीगचे नेते शमीम सादिक यांनी ही घोषणा केली।
त्यामुळे काँग्रेससोबत आघाडीचा काही निर्णय होण्यापूर्वीच मुस्लिम लीग सोबत एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय करून राष्ट्रवादीनं मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे. नागपूर महानगरपालिकेत सध्या राष्ट्रवादीचे 6 तर मुस्लिम लीगचे 2 नगरसेवक आहेत. 2012च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षानं स्थापन केलेल्या नागपूर विकास आघाडीत मुस्लिम लीगचा समावेश होता हे विशेष. भाजपसोबत मिळून निवडणूक लढवली नव्हती तर केवळ विकासाच्या नावावरती भाजपला समर्थन दिलं असल्याचं मुस्लिम लीगच्या नेत्यांनी यावेळी सांगितलं. महानगरपालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन्स तपासण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलंय. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर या ईव्हीएम मशीन्स स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आता महानगरपालिका निवडणुकीसाठी या मशीन्स बाहेर काढून तपासण्यात येत आहेत. वोटिंग युनिट, बॅलेट युनिट एक एक करून कर्मचाऱ्यांकडून तपासलं जात आहे. ज्या मशीनमध्ये काही चूक आढळली त्या मशीन कंपनीला परत पाठवण्यात येणार आहेत. सुमारे 15,000 ईव्हीएम मशीन तपासण्याच्या कामात 100 अधिकारी आणि कर्मचारी लागले असून पुढील काही दिवस हे काम सुरू राहणार आहे. पुण्यात आज एक वेगळी शाळा भरली. ही शाळा होती भाजपच्या कार्यकर्त्यांची. महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा वर्ग भरवण्यात आला. टिळक रस्त्यावरच्या न्यू इंग्लिश स्कूलमधल्या वर्गामध्ये सुट्टीच्या दिवशी कार्यकर्त्यांची ही शाळा भरली. शाळेप्रमाणेच इथेही घंटा वाजली, राष्ट्रगीत झालं. वर्गावर्गात भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीचे धडे देण्यात आले. हजारी प्रमुख, बूथ कार्यकर्ते अशा सुमारे 2,500 कार्यकर्त्यांनी या शाळेत हजेरी लावली. खादी ग्रामोद्योगच्या डायरी आणि कॅलेंडरवरून महात्मा गांधींचा फोटो काढून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरख्यावर सूत कातण्याचा फोटो छापण्यात आलाय. यावरून विरोधकांच्या हातात आयता मुद्दा मिळालाय. या फोटो विरोधात शिवडी इथे काँग्रेस पक्षानं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. महात्मा गांधींचा फोटो पुन्हा लावण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. तसंच उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. निवडणूक आचारसंहिता असल्यानं या आंदोलनात ना काँग्रेस पक्षाचा झेंडा होता ना बॅनर होते. तसंच या आंदोलनासाठी परवानगी घेतली होती का अशीही शंका आता उपस्थित केली जाते. कारण आंदोलन करताना कोणताही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये खलबतं सुरू असताना वॉर्ड 80 मध्ये शिवसैनिकांनी जोरदार विरोध प्रदर्शन करत खासदार गजानन कीर्तीकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. निवडणुकीत स्थानिक अनिल माने यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या मोर्चा दरम्यान करण्यात आली. गेली 20 वर्ष या वॉर्डात बाहेरचा उमेदवार दिला जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. त्यामुळे यावेळी स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी स्थानिकालाच प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिलं. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या BMW गाडीला अपघात झालाय. मुंबईतल्या खेरवाडी जंक्शन जवळ ही घटना घडली आहे. स्वतः आदित्य ठाकरेच ही गाडी चालवत होते. दरम्यान समोरून येणाऱ्या गाडीमुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर चकाला इथे दुपारी 2च्या सुमारास बेस्ट बसला आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यानं बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढलं. तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत बसनं पूर्ण पेट घेतला होता. बाजूची एक कारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 14वी मुंबई मॅरेथॉन उत्साहात पार पडली. CST वरून 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनला तसंच वरळी डेअरी येथून हाफ मॅरेथॉन आणि पोलीस चषक मॅरेथॉनला सुरुवात झाली. गुलाबी थंडीत मुंबईत आबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते. 42,000हून अधिक धावपटू यात सहभागी झाले. यावेळी आफ्रिकन धावपटूंचंच वर्चस्व मुंबई मॅरेथॉनवर दिसलं. $3,77,000 अमेरिकन डॉलर एवढं बक्षीस असणारी ही आशियातली सर्वात श्रीमंत मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय खेतराम पहिला तर महिला मॅरेथॉनमध्ये ज्योती गवते पहिली आली तर हाफ मॅरेथॉनमध्ये लक्ष्मणनं स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. साताऱ्यात बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोपर्डी घटनेच्या नराधमांना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. बहुजन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात महिला आणि तरुणाईची लक्षवेधी उपस्थिती होती.
सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरणी आरोपी प्रशांत उर्फ हिमेश सोंगटे याला सांगली विशेष न्यायालयानं 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हिमेश सोंगटे विरोधात 9 पुरावे मिळाले आहेत. घटनेनंतर 8 दिवसांनी पोलिसांनी हिमेशला अटक केली आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यासह राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. पोलीस अधीक्षकांसह इतरही वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाच्या तपासावर जातीनं लक्ष ठेवून होते. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेनंतर सोशल मीडियावर अफवा पसरवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी ही सारी परिस्थिती कुशलतेनं हाताळली. अखेर भाजपमधून बाहेर पडलेले माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल झाले. नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. पंजाबमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असताना सिद्धू काँग्रेसमध्ये आल्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे हात अधिक बळकट झाल्याचं मानलं जात आहे. सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर यांनी नोव्हेंबरमध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सिद्धूही त्याच वाटेवर असल्याची चर्चा होती. भाजपशी काडीमोड झाल्यानंतर आवाज ए पंजाब या नावानं सिद्धू यांनी नवी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर त्यांनी काँग्रेसचीच वाट चोखाळणं पसंत केलं. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी समाजवादी पक्षावर सडकून टीका केली. समाजवादी पक्षासारखा आपण आपला शाही वाढदिवस साजरा करत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. त्याचवेळी मोदी आणि काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधला. भारतानं जी आज ओळख मिळवली आहे ती माहिती तंत्रज्ञानात मिळवली आहे. त्यामुळे IT म्हणजेच इंडियाज टुमारो अशी ओळख होऊ लागली असल्याचं मत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केलं. पुण्यातील वेद भवन येथे वेदमहर्षी विनायक भट घैसास गुरुजी यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त आयोजित ज्ञानयुग काल आज आणि उद्या यावर ते बोलत होते. देशात ज्ञानाचं योग्य वाटप झालं असतं तर आज अकराळ विक्राळ झालेले प्रश्न निर्माणच झाले नसते असंही त्यांनी म्हटलं. यावेळी मोरेश्वर घैसास गुरुजी आणि सिम्बॉयसिसचे संस्थापक शांब मुजुमदार उपस्थित होते. या देशाने जी ओळख मिळवली ना ती IT मध्ये मिळवली. आणि ITचा फुल फॉर्म हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नाही तर इंडियाज टुमारो असा केला पाहिजे अशा स्वरूपाची ती ओळख होती. मी आज विषय निवडताना मुद्दामून ज्ञानयुग काल आज आणि उद्या हा विषय घेतला. याचं कारण ज्ञानाचा प्रकाश तिथपर्यंत पोहोचला नाही म्हणून अज्ञानाची पहाट निर्माण झाली. जर ज्ञानाचा प्रकाश पोहोचला असता तर अज्ञानाची काळी रात्र केव्हाच संपली असती. सगळी आव्हानं, पर्यावरणाची आव्हानं, समाजाच्या ऱ्हासाची आव्हानं, एका मोठ्या समाजाला आपण मागास आहोत असं वाटण्याची सामाजिक राजकीय असंतोषाची आव्हानं, हे सगळं जर आम्हाला कुठेतरी पेलायचं असेल तर त्याच्या मुळाशी कुठेतरी ज्ञानाचा प्रसार नीट झाला नाही या एकाच तत्वापर्यंत आम्हाला यावं लागतं. मराठी शाळा बंद पडतायत तिथे सेवा सुविधा नाहीत अशा नकारात्मक सूर लावण्यापेक्षा किंवा याच्यावरती राजकारण करण्यापेक्षा वेगळा आदर्श निर्माण केलाय मुंबईतल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी. मुंबईतील गोखले एज्युकेशन सोसायटी परळ इथल्या RM भट हायस्कूल इमारतीचं नूतनीकरण माजी विद्यार्थ्यांनी एकत्र वर्गणीतून केलंय. मराठी शाळा लुप्त होत असताना ई-लर्निंग, CCTV, रंगरंगोटीचं काम माजी विद्यार्थ्यांनी करून दाखवलंय. मुंबईतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात राहुटी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. विविध राज्यांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या राहुट्या पाहण्यासाठी घाटकोपर परिसरातील अनेक शाळांचे हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राहुटी हा अनोखा कार्यक्रम शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेमधील विद्यार्थी दरवर्षी राबवतात. प्रत्येक वर्गाला दिलेल्या जागेत राहुटी उभी करून देशातील एक राज्य त्यात उभं करायचं असतं. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कृतीमधून अशा प्रकारे शिक्षण दिल्यास ते त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं. दिव्यांगांच्या कलागुणांचा सुखद आविष्कार पुण्यात अनुभवायला मिळाला. निमित्त होतं ते लिओ क्लब ऑफ पुना नेचर लव्हर्स संस्थेतर्फे आयोजित केलेल्या एपिक महोत्सवाचं. या कार्यक्रमात दिव्यांग मुलांनी गायन, नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. पुणे परिसरातील 50 शाळांमधील सुमारे 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. महोत्सवामध्ये या मुलांसाठी फन फेअरचं देखील आयोजन करण्यात आलं. एपिक महोत्सवाचं यंदा 3रं वर्ष आहे. हजारो वर्षांची संस्कृती असणाऱ्या भारतामध्ये वेदांपासून पुराणांपर्यंत अनेक ग्रंथ आणि पोथ्या लिहिल्या गेल्या.
या ग्रंथांचं जतन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कधी त्याचं डिजिटलायझेशन केलं जातं तर किंवा काही वेळा केमिकल्स वापरली जातात. मात्र पुण्यातील वेदभवन येथे अत्यंत नैसर्गिक पद्धतीनं या पोथ्या जतन करण्यात येत आहेत. पुणे पोलिसांनी दुचाकी रॅली काढली. हेल्मेट वापरण्याचा संदेश या रॅलीतनं देण्यात आला. रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त ही रॅली काढण्यात आली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच डॉक्टर आणि प्रोफेशनल बायकर्सही या रॅलीत सहभागी झाले. एकूण 36 किलोमीटरची ही रॅली होती. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचं पालन करा. वाहतूक नियमांचं पालन केल्यास त्यातून तुमच्या कुटुंबावरील प्रेम दिसून येईल, असा संदेश यावेळी देण्यात आला. मुंबईतल्या अंधेरीमधल्या लोखंडवाला भागात सकाळी बी हॅपी फाउंडेशनतर्फे फ्री स्ट्रीट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या महोत्सवाला हजेरी लावली. या महोत्सवात विविध खेळ, कला, योग स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. त्यात लहान मोठे सर्वच उत्साहात सहभागी झाले. यवतमाळमध्ये सुरू असलेल्या सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना फसवण्यासाठी सैन्य अधिकाऱ्यांच्या वेशात वावरणाऱ्या एका तोतया मिलिटरीमॅनला पोलिसांनी पकडलंय. जितू दादाराव जाधव असं या तोतया मिलिटरीमॅनचं नाव आहे. तो अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील महागावमधील सैनिक असून चुलत भावाचा गणवेश घालून तो तिथे आला होता. यवतमाळच्या नेहरू स्टेडियममध्ये सैन्य भरती सुरू असून रोज हजारो तरुणांचे जथ्थे शहरात दाखल होत आहेत. देशसेवेसाठी आलेल्या तरुणांना सैन्य भरतीचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्याचा उद्देश या बोगस मिलिटरीमॅनचा असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. भारतीय लष्कराचा 69वा लष्कर दिन आज साजरा होतो. या निमित्तानं तीनही दलाच्या प्रमुखांनी अमर जवान ज्योतीला मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण केलं. त्यानंतर विविध कारवायांमध्ये शौर्य बजावलेल्या अधिकारी आणि जवानांना शौर्य पदकानं गौरवण्यात आलं. दरम्यान पाकिस्ताननं शांतीचा भंग केला तर तोडीस तोड उत्तर दिलं जाईल, असा इशारा लष्कर प्रमुख बिपिनचंद्र रावत यांनी यावेळी दिला. अमेझॉननं भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा भारतीयांचा अपमान केला. यावेळी अमेझॉननं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केलाय. अमेझॉननं गांधी फ्लिप फ्लॉप्स नावाचे स्लीपर्स विक्रीसाठी संकेतस्थळावर ठेवले असून त्या स्लीपर्सवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं छायाचित्र आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनला कडक शब्दात फटकारलं होतं आणि त्यानंतर अमेझॉननं माफी सुद्धा मागितली होती. मात्र आपल्या चुकीतून धडा न घेता अमेझॉननं पुन्हा एकदा भारतीयांना चीड येईल अशी कृती केली आहे. पोलिसांच्या जीवनावर आधारित जय मुंबई पोलीस या नाट्याचं उद्घाटन गृहनिर्माण तथा तंत्र आणि उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते दत्ताराम गोविंद वायकर सभागृह श्यामनगर या ठिकाणी करण्यात आलं. या नाट्यप्रयोगाचं लेखन आणि दिग्दर्शन शिक्षक प्रमोद महाडिक यांनी आपल्या लेखनात पोलिसांच्या व्यथा मांडल्या आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून सतत झटत राहणारे पोलीस या व्यक्तिमत्वाला समाधान मिळवून देण्यासाठी शालेय मुलांच्या मदतीनं सकारात्मक दृष्टिकोनातून पोलिसांच्या जीवनपट महाडिक यांनी साकारला. एकीकडे हिमाचल प्रदेशमध्ये तापमान उणे 18 अंशांच्या खाली जात आहे तर दुसरीकडे शिमल्यातल्या तन्नू गावात आग लागली होती. काल रात्री या गावात आग लागली होती. या आगीत 56 घरं जळून खाक झाली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाहीये, शिवाय जखमी झाल्या नसल्याचं वृत्त आहे. हिमाचल प्रदेशात थंडीची लाट पसरली आहे. सिमला मनालीसह राज्यात सर्वदूर बर्फाचं साम्राज्य दिसत आहे. यामुळे पर्यटकांची सिमला मनालीसह इतरत्र चांगलीच झुंबड उडाली आहे. काही ठिकाणी पावसाची किंवा बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 4 दिवसात असंच वातावरण राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बर्फामुळे रस्ते निसरडे झाल्यानं गाड्या चालवताना काळजी घ्यावी लागते. निसरड्या रस्त्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तमिळनाडू राज्यातल्या पलामेडू गावात आज प्रतिकात्मक स्वरूपात जलाईकट्टूचं आयोजन करण्यात आलं. तमिळनाडूत जलाईकट्टू नावाचा बैलांचा खेळ खेळला जातो. मात्र या खेळावर 2014 मध्ये बंदी घालण्यात आली. ही बंदी उठवावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी ही बंदी उठवण्याबाबत लगेच निर्णय द्यायला नकार दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र पलामेडू गावात जलाईकट्टू निमित्तानं ग्रामस्थांनी विशेष प्रार्थना केली. त्याचबरोबर बैलांचा प्रतिकात्मक रूपातला खेळही खेळला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.